नमस्कार. ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार हे उच्च ध्येय उराशी बाळगून श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना करणारे संस्थापक शिक्षण महर्षी परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंखे यांना मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो. मी प्राध्यापक अवघडे एस व्ही, वाणिज्य अधिव्याख्याता, न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज कडेपूर, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. इयत्ता 12वी कॉमर्स विषय चिटणीसाची कार्यपद्धती या विषयामध्ये जो नवीन अभ्यासक्रम समाविष्ट करण्यात आलेला आहे त्यातील प्रकरण क्रमांक 5 ठेवी. विद्यार्थी मित्रांनो, ठेवी ही संकल्पना आपण आपल्या या पुस्तकातील प्रकरण क्रमांक 2 यामध्ये अभ्यास केलेली आहे. ठेवींचा आपण अर्थ आणि स्वरूप पाहिलेलं आहे. सामान्यपणे कंपन्यांना सभासद आणि जनतेकडून अल्प मुदतीच्या कर्जाऊ भांडवलाची उभारणी करण्यासाठी ठेवींचा उपयोग होतो. सामान्यपणे किमान 6 महिने आणि कमाल 36 महिने मुदतीकरिता कंपन्यांना ठेवीद्वारे रक्कम गोळा करता येऊ शकते आणि या मुदतीनंतर ती रक्कम ठेवीदारास परत केली जाते किंवा त्या ठेवीचे नूतनीकरण केले जात असते. कंपनीकडून यासाठी त्या ठेवीदारास निश्चित दराने व्याज दिले जात असते आणि अशा पद्धतीने कंपन्यांना सहज आणि सोप्या पद्धतीने अल्पमुदतीचे कर्जाऊ भांडवल उभे करण्यासाठी याची मदत होत असते. त्यामुळे ठेवीदारांना देखील गुंतवणूक करण्यासाठी हा एक अत्यंत सोपा आणि योग्य मार्ग आहे. आता आपण या प्रकरणामध्ये 4 समाविष्ट केलेल्या घटकांचा अभ्यास करणार आहे. त्यामध्ये नंबर 1 आहे ठेवींची स्वीकृती. नंबर 2 आहे ठेवी स्वीकारण्याच्या अटी व शर्ती. 3रा नंबर आहे ठेवी स्वीकारण्याच्या कार्यपद्धती. त्यामध्ये जनतेकडून ठेवी स्वीकारणे आणि 4था नंबर आहे सभासदाकडून ठेवी स्वीकारणे. या प्रकरणामध्ये जे वरील 4 घटक समाविष्ट करण्यात आलेले आहेत त्यापैकी पहिला घटक ठेवींची स्वीकृती याचा आपण आता सविस्तर विचार करायचा आहे. तर आपण इथं पाहणार आहे की कोणत्या कंपन्यांना ठेवीद्वारे कर्जाऊ भांडवल उभे करता येऊ शकत नाही किंवा ठेवी स्वीकारता येऊ शकत नाही. त्यामध्ये 3 कंपन्या आहेत. 1 नंबरला बँकिंग कंपनी, नंबर 2 आहे ज्या कंपन्यांचा बँकिंग व्यवसाय नाही अशी कंपनी, आणि 3री कंपनी आहे गृहकर्ज पुरवठा कंपनी, यालाच आपण गृहकर्ज वित्तीय संस्था असे म्हणतो. या 3 कंपन्यांना ठेवी स्वीकारता येऊ शकत नाहीत. परंतु विद्यार्थी मित्रांनो, सरकारने काही कंपन्यांची नावे निश्चित केलेली आहेत. वरील 3 कंपन्या सोडून काही कंपन्यांची नावे निश्चित केलेली आहेत. त्यांना ठेवीद्वारे रक्कम गोळा करता येऊ शकते किंवा ठेवी स्वीकारता येतात. परंतु त्या कंपन्यांना पुढील काही कंपनी कायदा, कंपनी स्वीकृती, ठेव स्वीकृती नियम आणि रिझर्व्ह बँकेच्या काही अधिकृत सूचना किंवा निर्देश आहेत त्याचे पालन करून किंवा पूर्तता करून ठेवी स्वीकारता येऊ शकतात. त्यामध्ये आपण पाहणार आहे कंपनी कायदा 2013 मधील कलम 73 ते 76. म्हणजे या कायद्यातील कलम 73 आणि 76 मध्ये ठेवी स्वीकारण्याच्या बाबतीत कंपन्यांना काही अटी घालून दिलेल्या आहेत किंवा काही नियम सांगितलेले आहेत. त्याची पूर्तता त्या कंपन्यांनी करणे आवश्यक असते. त्यानंतर पुढचा आहे आ नंबर, तर तो आहे कंपनी ठेवी स्वीकृती नियम 2014. म्हणजे ठेवी स्वीकारण्याच्यासाठीचे जे काही नियम आहेत ते 2014 मध्ये सांगितलेले आहेत. त्याची देखील त्या विशिष्ट कंपन्यांनी पूर्तता करणे आवश्यक असते. तरच त्यांना ठेवीद्वारे भांडवल गोळा करता येऊ शकते किंवा ठेवी स्वीकारता येऊ शकतात. आणि ई नंबर जो सांगितला आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, जी आपल्या देशाची सर्वोच्च बँक आहे, या बँकेने देखील ठेवी स्वीकारण्याच्या बाबतीत काही निर्देश केलेले आहेत किंवा अधिकृत सूचना केलेल्या आहेत.
त्या सूचनेचे पूर्तता किंवा पालन त्या कंपन्यांनी करणे आवश्यक असते. अशा तऱ्हेने ठेवी स्वीकारण्याच्या बाबतीत ज्या काही कंपन्यांना निश्चित करण्यात आलेल्या आहेत सरकारमार्फत, त्यांना या कायद्याचे, तरतुदीचे, नियमांचे निर्देश किंवा सूचना केलेले आहेत त्याचे पालन करून किंवा पूर्तता करूनच ठेवी स्वीकारता येऊ शकतात. आत्ताच आपण पाहिलेलं आहे की कोणत्या कंपन्यांना ठेवी स्वीकारता येऊ शकतात आणि कोणत्या कंपन्यांना ठेवी स्वीकारता येऊ शकत नाहीत. तर या ठेवी स्वीकारणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांना कुणाकडून ठेवी स्वीकारता येऊ शकतात हे आपल्याला पुढील जो एक मुद्द्याचा तक्ता दिलेला आहे त्यावरून समजावून घेता येऊ शकते. तर आपण पाहूया सभासद. सभासद हे कंपनीचे मालक असतात. सभासद हे जे मालक असतात त्यांना ज्या ठेवी मध्ये गुंतवणूक करता येऊ शकते त्या कोणकोणत्या कंपन्या आहेत त्याचा आपण विचार पुढील प्रमाणे करणार आहोत. पहिली कंपनी आहे खाजगी कंपनी. खाजगी कंपनीच्या बाबतीत आपल्याला सांगायचं आहे की ज्या कंपनीला सभासद, संचालक आणि त्यांच्या नातेवाईकाकडून ठेवी स्वीकारता येऊ शकतात अशा कंपन्यांना खाजगी कंपनी असे म्हणतात. थोडक्यात खाजगी कंपनीला सभासदाकडून ठेवी स्वीकारता येऊ शकतात. नंबर 2 आहे सार्वजनिक कंपनी. पात्र कंपनीशिवाय ज्या सार्वजनिक कंपन्या आहेत त्या कंपन्यांचा या सार्वजनिक कंपनीमध्ये समावेश होतो. या सार्वजनिक कंपनीला संचालक आणि सभासदाकडून ठेव स्वरूपात भांडवल किंवा कर्जाऊ भांडवल ठेवीद्वारे रक्कम गोळा करता येऊ शकते. आणि यानंतरचा पुढचा तिसरा मुद्दा आहे पात्र सार्वजनिक कंपनी. आता पात्र सार्वजनिक कंपनी म्हणजे काय आपण पाहूया. याचे एक महत्त्वाचे 2 निकष आहेत की ज्या कंपनीची निव्वळ मालमत्ता 100 कोटी रुपयापेक्षा कमी नाही अशा कंपनीला पात्र सार्वजनिक कंपनी म्हणतात. याशिवाय दुसरी एक अट आहे ज्या कंपनीची आर्थिक आणि वार्षिक उलाढाल 500 कोटीपेक्षा कमी नाही त्या कंपनीला पात्र सार्वजनिक कंपनी असे म्हणतात. परंतु या पात्र सार्वजनिक जी कंपनी आहे त्या कंपनीला त्या कंपनीच्या सभासदांच्या सभेमध्ये विशेष ठराव संमत करून त्यासंबंधी मान्यता घेऊनच ठेवी स्वीकारता येऊ शकतात. ही एक अत्यंत महत्त्वाची अट किंवा बाब या मुद्द्यामध्ये विचारात घ्यावी लागते. आत्ता आपण या 3 कंपन्यांच्या बाबतीत पाहिलेलं आहे की या कंपन्यांना सभासदाकडून ठेवी स्वीकारता येऊ शकतात. आता या तक्त्यामध्ये आपल्याला जनतेकडून ठेवी स्वीकारणाऱ्या कोणत्या कंपन्या आहेत त्याचाही आपण विचार करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, यामधली पहिली कंपनी आहे पात्र सार्वजनिक कंपनी. आता या पात्र सार्वजनिक कंपनीचा समावेश आपण पाहिलेला आहे की सभासदाकडून ठेवी करणाऱ्या कंपन्यांच्या मध्ये सुद्धा झालेला आहे. म्हणजे थोडक्यात पात्र सार्वजनिक कंपनी जी आहे ती सभासदाकडून आणि जनतेकडून ठेवी स्वीकारू शकते. पात्र सार्वजनिक कंपनीचा अर्थ आपण वरती पाहिलेलाच आहे. यानंतर जनतेकडून ठेवी स्वीकारणारी दुसरी एक कंपनी आहे तिला आपण सरकारी कंपनी असे म्हणतो. सरकारी कंपनीला देखील जनतेकडून ठेवी स्वीकारता येऊ शकतात. सरकारी कंपनी म्हणजे सामान्यपणे ज्या कंपनीमध्ये सरकारचे 51% जास्त भांडवल गुंतवणूक केलेले असते अशा कंपनीला सरकारी कंपनी असे म्हणतात. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आत्ता ठेवी स्वीकारणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या कुणाकडून ठेवी स्वीकारू शकतात त्याचा एक तक्ता आणि त्याचं वर्गीकरण या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणातील पाठीमागच्या पहिल्या भागामध्ये आपण ठेवींची स्वीकृती याची चर्चा केलेली आहे आणि अभ्यास केलेला आहे. आत्ता आपण या दुसऱ्या घटकामध्ये ठेवी स्वीकारण्याच्या व नूतनीकरणाच्या अटी व शर्ती याचा अभ्यास करणार आहे. ठेवीद्वारे भांडवल उभे करण्यासाठी, गुंतवणूक करण्यासाठी कंपनी आणि गुंतवणूकदारांना या अटी व शर्तीचे पालन करणे हे त्यांच्या हिताचे असते. म्हणूनच ठेवी स्वीकारण्याच्या आणि नूतनीकरणाच्या ज्या विविध अटी व शर्ती आहेत त्या आपण पुढील प्रमाणे पाहणार आहोत. त्यामध्ये नंबर 1 आहे ठेवींची रक्कम. आता हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे
कोणत्याही कंपन्यांना किंवा गुंतवणूकदारांना ठेव स्वरूपात रक्कम स्वीकारताना किंवा गुंतवणूक करताना रकमेबाबतची विशिष्ट मर्यादा असते. त्याचा विचार आपण कंपनीच्या प्रकारानुसार करणार आहोत. त्यामध्ये आपण पाहणार आहे खाजगी कंपनी. खाजगी कंपनीला वसूल भाग भांडवल व मुक्त राखीव निधीच्या 100% ठेवी स्वरूपात रक्कम गोळा करता येऊ शकते. कायद्यात नमूद केल्याप्रमाणे खाजगी कंपनीला खाजगी कंपनीला 100% पेक्षा सुद्धा जास्त प्रमाणात ठेवी स्वीकारता येऊ शकतात. पुढची कंपनी आहे मधला मुद्दा सार्वजनिक कंपनी. आता सार्वजनिक कंपनी जी आहे त्या सार्वजनिक कंपनीमध्ये पात्र सार्वजनिक कंपनी सोडून इतर ज्या सार्वजनिक कंपन्या आहेत त्यांचा समावेश होत असतो. आता या पात्र कंपन्या सोडून ज्या सार्वजनिक कंपन्या आहेत त्यांना वसूल भांडवल व मुक्त राखीव निधीच्या 25% ठेव स्वरूपात रक्कम जमा करता येऊ शकते. मात्र ही मर्यादा अगोदरच पूर्ण झाली असेल तर मात्र सभासदाकडून ठेवी स्वीकारता येऊ शकत नाहीत. पुढचा नंबर आहे पात्र सार्वजनिक कंपनी. पात्र सार्वजनिक कंपनीमध्ये सभासद आणि जनतेकडून ठेवी स्वीकारल्या जातात. सभासदाकडून वसूल भाग भांडवल व मुक्त राखीव निधीच्या 10% रक्कम जमा केली जाऊ शकते. मात्र इथं देखील अगोदरच जर ही मर्यादा ओलांडली असेल किंवा पूर्ण केली असेल तर मात्र ठेवी स्वीकारता येऊ शकत नाहीत. आणि सर्वसामान्य जनतेकडून वसूल भाग भांडवल व मुक्त राखीव निधीच्या 25% इतकी रक्कम जमा करता येऊ शकते. या ठिकाणी देखील अगोदर ही मर्यादा पूर्ण केली नसेल तरच ठेवी स्वीकारता येऊ शकतात. त्याच्या पुढची कंपनी आहे सरकारी कंपनी. सरकारी कंपनीला देखील वसूल भाग भांडवल आणि जो मुक्त राखीव निधीचा भाग आहे त्याच्या 35% पेक्षा जास्त रकमेच्या ठेवी स्वीकारता येऊ शकत नाहीत. अशा पद्धतीने या विविध ज्या कंपन्या आहेत त्यांना या वेगवेगळ्या प्रमाणात ठेवीच्या स्वरूपात रक्कम जमा करता येऊ शकते. आता नंबर 2 आहे ठेवीचा कालावधी. कालावधीसुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. ठेवीसाठी किमान मर्यादा 6 महिन्याची असून कमाल 36 महिने आहे. म्हणजे या मुदतीकरिताच ठेवीद्वारे रक्कम स्वीकारली जाऊ शकते. परंतु अल्प काळासाठी अतिशय गरज निर्माण झाली असेल तर 6 महिनेपेक्षा कमी कालावधीसाठी सुद्धा ठेवी स्वीकारल्या जाऊ शकतात. मात्र ठेव स्वीकारण्यासाठी कमीत कमी 3 महिन्याच्या आत त्याची परतफेड करता येऊ शकत नाही आणि 10% पेक्षा याद्वारे ठेवीची रक्कम गोळा करता येऊ शकत नाही. हे देखील ह्या कालावधीच्या बाबतीत अट विचारात घ्यावी लागते. आता आपण तिसरा मुद्दा पाहणार आहे मागता क्षणी न परत करावयाच्या ठेवी. आता या मुद्द्यामध्ये लक्षात घ्यायचं आहे की बऱ्याच वेळा अशा प्रकारच्या ठेवीचा स्वीकार किंवा नूतनीकरण करता येऊ शकत नाही किंवा केले जाऊ शकत नाही. ठेव रकमेचा कंपन्यांना पुरेपूर उपयोग करून घेता यावा याकरिता विशिष्ट मर्यादेच्याच कालावधीसाठी ठेव रक्कम जमा केली जाऊ शकते. म्हणजेच ठेवीदाराने मागितल्याबरोबर रक्कम परत करावयाच्या प्रकारच्या ठेवी स्वीकारल्या जात नाहीत. चौथा नंबर आहे सुरक्षित किंवा असुरक्षित ठेवी. तर या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं आहे जेव्हा कंपनी परिपत्रक किंवा जाहिरातीद्वारे ठेवी गोळा करण्यासाठी माहिती देत असते त्यावेळी त्या परिपत्रक आणि माहितीपत्रकामध्ये स्पष्ट उल्लेख करणे आवश्यक आहे की ठेवी या सुरक्षित आणि असुरक्षित अशा प्रकारच्या आहेत. तर या पद्धतीने या ठिकाणी उल्लेख करणे हे सुद्धा एक अत्यंत महत्त्वाचे आहे. 5वा नंबर आहे ठेवीसाठी अर्ज. आता जे ठेवीदार कंपनीमध्ये ठेव स्वरूपात रक्कम गुंतवू शकतात त्यांच्यासाठी कंपनीने विशिष्ट छापील नमुन्यातील अर्ज ठेवीदारास उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. तो अर्ज संभाव्य ठेवीदाराने विशिष्ट नमुन्यात भरून द्यावा लागतो आणि
त्या अर्जामध्ये जी रक्कम कंपनीमध्ये ठेव म्हणून गुंतवणूक केली जाणार आहे ती रक्कम कुठल्याही इतर व्यक्तीकडून कर्जाऊ घेतलेली नाही अशा प्रकारचे निवेदन देखील करणे आवश्यक आहे. ही सुद्धा अट एक अत्यंत महत्त्वाची समजली जाते. नंबर 6 आहे संयुक्त नावे. आता या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं आहे वैयक्तिक नावाने देखील ठेवीदार गुंतवणूक करू शकतो, पण कधीकधी जर दोनपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्रितपणे संयुक्त नावाने ठेवायचे असेल आणि कंपनीकडे त्याचा स्वीकार करायचा असेल तर मात्र 3 पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्रितपणे अशा प्रकारच्या ठेवी ठेवता येऊ शकत नाहीत आणि कंपनीला स्वीकार करता येऊ शकत नाही. नंबर 7 आहे वारस. ठेवीदार ठेवीची रक्कम कंपनीमध्ये गुंतवत असते. त्या ठेवीला सुरक्षितता म्हणजेच जेव्हा एखाद्या वेळेस ठेवीदाराचा दुर्दैवाने मृत्यू झाला तर त्याची ठेव रक्कम त्याच्या वारसदारास मिळावी याकरिता कायद्यानुसार ठेवीदारास त्याच्या वारसाची नियुक्ती करण्यासाठीचा अधिकार देखील यामध्ये देण्यात आलेला आहे. पुढचा नंबर आहे 8वा परिपत्रक आणि जाहिरात. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा कंपन्यांना ठेवीदारे कर्जाऊ भांडवल उभे करावायचे असते त्यावेळी जनतेला किंवा ज्यांना गुंतवणूक करावायची आहे त्यांना परिपत्रक आणि जाहिरातीद्वारे माहिती द्यावी लागते. सामान्यपणे सभासदाकडून ठेवी स्वरूपात रक्कम जमा करायची असेल तर परिपत्रकाद्वारे माहिती दिली जात असते आणि जनतेकडून ठेवी स्वरूपात रक्कम गोळा करायची असेल तर जाहिरातीच्या माध्यमातून त्यांना माहिती द्यावी लागते. सामान्यपणे परिपत्रक आणि जाहिरातीमध्ये काही विशेष तपशिलाची माहिती देणे आवश्यक आहे. त्यामध्ये 1 नंबर आहे कंपनीची आर्थिक स्थितीचे विवरणपत्र. कंपनीच्या आर्थिक स्थितीचे विवरणपत्र त्या परिपत्रक किंवा जाहिरातीमध्ये देणे आवश्यक आहे. नंबर 2, त्या परिपत्रक आणि जाहिरातीमध्ये ठेवी सुरक्षित का असुरक्षित आहे आणि किती प्रमाणात आहे हे देखील त्यात स्पष्ट उल्लेख करणे आवश्यक असते. परिपत्रक आणि जाहिरातीमध्ये याबरोबरच पतमानांकन संस्थेचे पतमानांकन पत्र किंवा उल्लेख त्या ठिकाणी करावा लागतो. तसेच परिपत्रक आणि जाहिरातीमध्ये ठेव योजना तपशील आणि ठेव विश्वस्तांची नावे ही माहिती देखील द्यावी लागते. याशिवाय स्वीकारण्यात आलेल्या मागील ठेवीपैकी देय रक्कम म्हणजे अजून किती रक्कम देणे आहे याचा देखील त्यात उल्लेख असणे आवश्यक असते. याशिवाय हे परिपत्रक आणि जाहिरात जी आहे त्याची नोंदणी देखील नोंदणी अधिकाऱ्याकडे करणे आवश्यक असते आणि या परिपत्रक आणि जाहिरातीची नोंदणी अधिकाऱ्याकडे केल्यानंतर 30 दिवसानंतर हे परिपत्रक आणि जाहिरात प्रसिद्ध करणे आवश्यक असते की ज्याद्वारे त्या माहितीच्या आधारे जनतेला ठेवीमध्ये गुंतवणूक करता येऊ शकते. आता ह्या जाहिरातीच्या बाबतीत आपल्याला हा पण मुद्दा लक्षात घ्यायचा आहे की या जाहिरातीची मुदत जी आहे ती वार्षिक सर्वसाधारण सभा संपल्यानंतर किंवा आर्थिक वर्षाच्या समाप्तीनंतर 6 महिन्यासाठी ही जाहिरात कायदेशीर किंवा ग्राह्य धरली जाते. म्हणजे या मुदतीपर्यंतच ह्या जाहिरातीला कायदेशीर स्थान असते, त्यानंतर ती विचारात घेतली जात नाही. 9वा नंबर आहे ठेव विश्वस्तांची नियुक्ती. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा पात्र कंपनी आणि सार्वजनिक कंपनी ठेवी स्वीकारत असते तेव्हा त्यांच्या ठेवींना सुरक्षितता प्राप्त करून देण्यासाठी एका किंवा अनेक ठेव विश्वस्तांची नेमणूक करतात. ठेव विश्वस्त हे ठेवीदारांच्या हिताचे रक्षण करत असतात. त्यामुळे त्यांची नेमणूक ही परिपत्रक किंवा जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी 7 दिवस अगोदर करणे आवश्यक असते किंवा ठेव विश्वस्ताबरोबर कंपनीने तसा करार करणे आवश्यक असते. जेव्हा ठेव विश्वस्त स्वतः किंवा एकूण ठेवीदाराच्या 1/2 ठेवीदाराने मागणी केल्यास अथवा ठेवीची परतफेड करण्यास कंपनी असमर्थ ठरल्यास
ठेव विश्वस्तास ठेवीदारांची सभा भरविता येते किंवा बोलाविता येत असते. नंबर 10 आहे मालमत्तेवर बोजा तारण निर्माण करणे. विद्यार्थी मित्रांनो, कंपनीमध्ये ठेव ठेवल्यानंतर ठेव ठेवल्याच्या तारखेपासून 30 दिवसात ज्या सुरक्षित ठेव स्वीकारलेल्या आहेत त्या सुरक्षित ठेवीसाठी त्या ठेवीच्या रकमे इतक्या मूर्त मालमत्तेवर कंपनीची जी मूर्त मालमत्ता असते, उदाहरणार्थ इमारत असेल, यंत्रसामुग्री असेल, या मालमत्तेवर त्या ठेवीदाराच्या नावे बोजा निर्माण केला जात असतो किंवा त्याला तारण दिले जात असते. अशा पद्धतीची अट देखील यामध्ये घातलेली आहे. नंबर 11 आहे ठेव विमा. आता ठेव विम्याबाबत आपण पाहणार आहे की जेव्हा ठेवीबाबतची जाहिरात प्रसिद्ध करावयाची असेल त्यापूर्वी 30 दिवस अगोदर कंपनीला जर विम्याची आवश्यकता भासली तर कंपनी ठेव विमा घेऊ शकते आणि तो ठेव विमा ठेवीची रक्कम अधिक व्याज एवढ्या रकमेसाठी घेऊ शकतो. नंबर 12 आहे पतपात्रतेचा दाखला मिळवणे. प्रत्येक कंपनीला ठेवी स्वीकारण्यापूर्वी पतपात्रतेचा दाखला मिळवणे आवश्यक असते. परिपत्रक आणि जाहिरात प्रसिद्ध करताना त्यात स्पष्ट उल्लेख असणे आवश्यक आहे. पतपात्रतेच्या दाखल्यामध्ये कंपनीची निव्वळ संपत्ती, आर्थिक स्थिती आणि ठेव रक्कम, वेळेत परत करण्याची क्षमता इत्यादीची माहिती दिलेली असते. कंपनीला पतपात्रता दाखला हा दरवर्षी ठेवी स्वीकारण्यापूर्वी घेणे बंधनकारक असते. नंबर 13 आहे ठेव परतफेड राखीव निधी खाते उघडणे. विद्यार्थी मित्रांनो, ज्या कंपन्यांनी ठेवीची रक्कम स्वीकारलेली असते त्या रकमेची परतफेड निश्चितपणाने ठेवीदारास करण्यासाठी सूचित बँकेमध्ये हे स्वतंत्र खाते उघडणे आवश्यक असते. या खात्यामध्ये प्रत्येक वर्षी 30 एप्रिलच्या अगोदर 15% रक्कम जमा करणे बंधनकारक असते. खात्यातील रकमेचा विनियोग केवळ ठेवींची परतफेड करण्यासाठीच केला जातो. नंबर 14 आहे ठेव पावती. ज्या ठेवीदाराने कंपनीकडे ठेव ठेवलेली आहे त्या ठेवीची रक्कम प्राप्त झाल्यापासून किंवा धनादेशाचे शोधन झाल्यापासून 21 दिवसाच्या आत ठेव पावती ठेवीदारास दिली पाहिजे. त्या ठेव पावतीवर ठेवीदाराचे नाव, पत्ता, ठेवीची रक्कम, व्याजदर, ठेवीची परतफेड दिनांक इत्यादीची माहिती नोंदवलेली असली पाहिजे. त्याचप्रमाणे संचालकाने ज्या अधिकाऱ्यास त्या ठेव पावतीवर सही करण्याचा अधिकार दिलेला आहे त्याने त्याच्यावर स्वाक्षरी व कंपनीचा शिक्का उमटवणे हे देखील बंधनकारक असते. नंबर 15 आहे ठेवीची नोंदवही. कंपनीने ज्या ठेवीदाराकडून ठेवी स्वीकारलेल्या आहेत किंवा ठेवींचे नूतनीकरण करण्यात आलेले आहे त्या ठेवीसाठी स्वतंत्र ठेव नोंदवही कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयामध्ये ठेवणे बंधनकारक असते. या नोंदवहीमध्ये ठेव स्वीकारल्यापासून 7 दिवसाच्या आत ठेवीदाराच्या नावाची नोंद केली पाहिजे हे एक यामध्ये स्पष्ट केलेले आहे. नंबर 16 आहे ठेव विवरणपत्र. ठेव स्वीकारणाऱ्या प्रत्येक कंपनीला प्रत्येक वर्षी विहित नमुन्यात 30 जून अखेर ठेव विवरणपत्र नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करावे लागते. या ठेव विवरणपत्रात 31 मार्च अखेरच्या ठेवी संबंधीच्या सर्व नोंदी करण्यात आलेल्या असतात. यामुळे ठेवीदारास योग्य प्रकारची सुरक्षितता मिळण्यास मदत होत असते. नंबर 17 आहे व्याज. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या कंपनीने ठेवी स्वीकारलेल्या असतात त्या ठेवींची परतफेड आणि व्याज देणे आवश्यक असते. परंतु जर त्या ठेवींची परतफेड मुदत संपण्या अगोदर जर केली जात असेल किंवा करावी लागत असेल तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने निश्चित केलेल्या
व्याजदरापेक्षा 1% व्याज दर कमी करण्यात येतो आणि जर ठेवींची मुदत संपलेली आहे परंतु कंपनीने ठेवीची रक्कम परत केली नसेल तर मात्र थकीत ठेवीवर कंपनीस दंडासह 18% दराने ठेव परत करण्याच्या तारखेपर्यंत व्याज द्यावे लागते. नंबर 18 आहे अटी व शर्तीमध्ये बदल करण्याचा अधिकार. तर विद्यार्थी मित्रांनो, कंपनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या ठेवी स्वीकारण्याच्या किंवा ठेवींच्या परतफेडीबाबतच्या अटी आणि शर्तीमध्ये कोणताही बदल करू शकत नाही. ठेव विश्वस्त करार आणि ठेव विमा करारानुसार ठेवी स्वीकारण्याबाबतच्या परिपत्रक आणि जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतरच कंपनीकडून ठेवीचा स्वीकार करण्यात येत असतो. नंबर 19 आहे आर्थिक विवरणाबाबत खुलासा करणे. तर यामध्ये असे सांगितलेले आहे की कंपनीस ठेवी या संचालकाकडून प्राप्त झाल्या असतील तर त्याबाबतचा खुलासा आर्थिक विवरणपत्रात करणे गरजेचे असते. तसेच खाजगी आणि कंपनीने जर संचालकांच्याकडून आणि त्यांच्या नातेवाईकाकडून जर ठेवी स्वीकारल्या असतील तरी देखील त्याचा उल्लेख हा विवरणपत्रामध्ये स्पष्टपणे करणे बंधनकारक असते. नंबर 20 आहे शिक्षा व कारवाई. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ठेवी स्वीकारण्याबाबतच्या कायद्यातील तरतुदीचे पालन करणे आवश्यक असते. जर त्यांच्याकडून या कायद्यातील तरतुदीचे उल्लंघन झाले तर तो अधिकारी शिक्षेस पात्र ठरतो, दोषी आढळतो, म्हणून त्याने याचे पालन करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र सरकारने गुंतवणूकदाराच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी देखील ठेवीदार संरक्षण कायदा 1999 संमत केलेला आहे. या कायद्याचे कंपनीने जर उल्लंघन केले तर ती कंपनी देखील शिक्षेस पात्र ठरू शकते. अशा पद्धतीने ही अट यासाठी आवश्यक आहे. अशा प्रकारे ठेवींच्या स्वीकृतीसाठी आणि नूतनीकरणासाठी कंपनीने आणि ठेवीदाराने या ज्या विविध अटी व शर्ती आहेत त्याचा योग्य प्रकारे विचार करणे आवश्यक असते.